महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यानं कुठला गम याला कोण घालेने असे ना दरबारी बुसती बेगम. बेगम म्हणजे आदिलशाची आई बर का. नजरातचीच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यांना विडा उचलला. नाव घ्यायचं अफजल खान, या नाव घ्यायचं अफजल खान. जिथं जात जणू सैतान. खान बोलणं छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरून. मरहबा सुभान अल्लाह, कौतिक झाले दलवालाचे. खान निघाल्या मोठ्या गुरवीचे. हा 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 हा. याचं गोळदळ पायदळ बहुपा भक्कलई बक्कळ. अंगी हाती चपळ पाहणारा काफी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी येथे जाण्याची सेना निघाली. गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, माया बहिणींची आबूड लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. हा 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 हा. आता शुभाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोहन, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढा होणार, चिंतेत फल सरणार. महाराज आपला जीव बोलत आहे, खानाची सैन्य आपटे, त्याच्या समोर आपलं टिकावणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जावं. काय म्हणायला तर राहावं. मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. शिवबाई पुत्र तर योग्य मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र कमवला तरी बेत काय, परंतु घाण पळून जाऊन या मराठी मुलगाच्या स्वाभिमान गमवते. अशा वाघिणीचा तो चावा, अशा वाघिणीचा तो चावा. करे मासाठी जावा, तो त्यात मी जावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान महबूबाने ऐकायला जात. शिवाजीराजाच्या करमतेची नाही त्याला जाणीव शक्ती, त्यासे नाही जाणीव शक्ती.